सुळाच्या अग्नीत निष्पाप बालकाचा बळी, चाकूरमधील क्रूर घटनेचा उलगडा. लातूरच्या चाकूरमधून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या अनैतिक संबंधाचा राग एका महिलेने 7 वर्षाच्या निष्पाप पुतण्यावर काढला आहे. पतीच्या प्रेयसीला अडकवण्यासाठी या काकूने स्वतःच्या पुतण्याचा गळा दाबून खून केला आणि अपहरणाचा बनाव रचला. लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासात या क्रूर कृत्याचा पर्दाफाश केला आहे. चाकूरमधील उजळम रोडवर एका पडक्या घरात 7 वर्षीय देवांश स्वामीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला हे प्रकरण अपहरण असल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेचे धागेदोरे उलगडत गेले. तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये मृताचा चुलत भाऊ सायकलवर जाताना दिसला. यावरून पोलिसांनी संशयाची सुई कुटुंबाकडे वळवली. आरोपी महिला अनिता दिनेश स्वामी हिचे वागणे पोलिसांना संशयास्पद वाटले. तिचा फोन बंद होता आणि ती विसंगत माहिती देत होती. सुतावरून स्वर्ग गाठत पोलिसांनी अनिता स्वामीला बेड्या ठोकल्या आणि एका निष्पाप बालकाचा जीव घेऊन दुसऱ्या महिलेला आयुष्यातून उठवण्याचा हा भयानक कट लातूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर उधळून लावलाय. या प्रकरणाने संपूर्ण लातूर जिल्हा हादरून गेलाय. चाकूरहून अशोक शिंदेसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. कालची घटना घडलेली आहे. त्याचा घटनाक्रम कसा आहे आणि आजचे काही आरोपी पण असतात किंवा आजचे काही त्याबद्दल काय? काल दिनांक 19/4/2026 रोजी चाकूर येथील 7 वर्षाचा मुलगा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ साईचरण स्वयंस्वामी हे सकाळी 8 वाजल्याच्या आसपास बेपत्ता झाल्याची माहिती होती. स्थानिक नागरिक आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. शोध घेत असता त्यांनी ज्यावेळेला पोलीस स्टेशन संपर्क साधला असता आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बंडे साहेब आणि चौधरी साहेब यांनी तात्काळ त्याची पथक तयार करून मुलाच्या शोधांसाठी प्रयत्न केला असता आमच्या पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत मस्के यांना त्या एका मुलाचा जो देवांश आहे मृतदेह त्याच्या घराजवळच एका ठिकाणी मिळून आला होता आणि दुसरा मुलगा अजूनही बेपत्ता होता. या संदर्भात माहिती समजतात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अमोल तांबे साहेब यांनी स्वतः घटनास्थळी येऊन त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातले स्थानिक गुन्हे शाखा त्याच पद्धतीने या अगोदर देखील चांगले उत्कृष्ट काम करणारे सर्व अधिकारी अंमलदार या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांची वेगवेगळी पथकं तयार करून सीसीटीव्ही असतील, तांत्रिक विश्लेषण असतील तयार करून दुसऱ्या मुलाचा शोध घेण्याबाबत तसेच ह्या खून कुणी केला याबाबत आरोपी निष्पन्न करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सायंकाळच्या वेळेला हा गुन्हा मयताचे वडील मंगेश स्वामी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नंबर 196/2026 कलम 103(1) कलम 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यात जे संशयित व्यक्ती निष्पन्न झाले होते त्या मयताची चुलती अनिता दिनेश स्वामी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. अटक केल्यानंतर आज रोजी तिला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता तिला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेले. तर शेतीच्या वादातून नसून नवीन आता तपासमध्ये बरोबर. सध्या आतापर्यंतच्या तपासात जे आरोपी महिला आहे तिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधातून त्यांच्या घरात सतत वाद होत होते. त्यामुळं अपहरण आणि खून या दोन्ही गोष्टीचा बनाव करून त्याचा आरोप त्या महिलेवर ढकलायचा असा प्रयत्न आरोपी महिलेने केलेला आहे. परंतु तो तिचा प्रयत्न असफल झालेला आहे आणि तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. Thanks for watching Ekmat Digital.